नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. चला आता गाडी स्टार्ट केली. आता जाऊया बाहेर. 2 ड्रेस आहेत. मग एक ड्रेस आहे आणि एक शर्ट आहे. तो ड्राय क्लिनिंगला जाईल. कधी होईल? पिशवी द्या मला. साडी. हां, साडी एक आहे. हां, आणि तो शर्ट एक ड्राय क्लिनिंग. पिशवी द्या मला. पिशवी पाहिजे. कधी येऊ? उद्या. काय माहिती का, आज संध्याकाळी ड्रायक्लिनला जाणार. हां, आणि उद्या रोज पेसला जाणार. पण परवा वेळेला नाही. नाव काय टाकलं? रुकडीकर. प्लांट आहे. पाणी करेक्ट नाही का? या देवस्थानची मजा माहिती आहे की इथे आल्यावर असं वाटतं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ही एक सकारात्मक ऊर्जा इथं आलं भेटते. त्याच्यामुळं इथं मी सतत येत असतो आणि आशीर्वाद घेत असतो. देवळात मला एक अंध व्यक्ती भेटला. त्याला ज्या ठिकाणी जायचं होतं मी त्या ठिकाणी नेऊन सोडलं, त्याची मदत केली. हे सांगण्याचा आणि व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला सुद्धा ज्या वेळेला असे लोक दिसतील त्यांची मदत नक्की करा, विचारपूस करा, त्यांना आधार द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना चांगलं वाटेल. बरं त्या काय तर फसवून पैसे घ्यायचे नाहीत कुणाकडून. आपले जरी पैसे कुठे हरवले तर आपल्याला कसं किती लागतो ते जीवाला. पैसे हरवले, पैसे खर्च केले आपण तरी पण ते वाईट वाटतं की कधी काही खर्च झालं असं. अरे याच्यावेळी खर्च केला नाही असं वाटतं. तो खर्च तरी केल्यानंतर काय वाटत नाही. पडले हरव. ऊस वाहतूक करण्याची परवानगी रात्री 10च्या नंतर आहे, परंतु 8-8:30 वाजताच हे लोक आपल्या गाड्या नेत असतात आणि यामुळे अपघात होण्याचा आणि पुन्हा तर जीव जाण्याची मोठी शक्यता आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर प्रशासनाने लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी.